नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे आपण सर्व शेतकरी ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो क्षण अक्षरशः आता जवळ आला आहे. आज आपल्याला माहिती आहे अजित पवारांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. मित्रांनो, काय काय संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेतीविषयी जर सर्वात आधी जर कोणती जर न्यूज लागत असेल ती सर्वात अगोदर आपल्या या चॅनलवर मिळते. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे सुपुत्र श्री अजितदादा पवार यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली मित्रांनो, की ती म्हणजे आपल्या राज्यातील कर्जमाफी आणि 50,000 रुपये अनुदानाबाबत. तर मित्रांनो, आज अजितदादांनी असे सांगितले की आपल्या म्हणजे त्यांच्या पार्टीचे सहकार मंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून आम्ही याद्या मागवण्यासाठी आता सुरुवातसुद्धा केली आहे. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंतसुद्धा 50,000 रुपये अनुदानाचा एकदाही लाभ मिळाला नाही, म्हणजे ज्या शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यामुळे आपली राज्य हे आर्थिक स्थिती मजबूत आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणताही लाभ मिळत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांची आम्ही यादी आता मागवण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राज्याचे सहकार मंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आम्ही तसा प्रस्ताव पाठवून त्यांच्याकडून याद्या मागवण्यात घेतल्या आहे. आणि त्याचप्रमाणे लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये अनुदान डायरेक्ट थेट DBTद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही ट्रान्सफर करणार आहोत, अशी माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली. मित्रांनो, त्यांनी असे सुद्धा सांगितले की जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांची काही चूक नाही, तर जे शेतकरी नियमित कर्ज भरतात आणि सरकारचं कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा काहीतरी लाभ मिळाला पाहिजे. नियमित कर्जमाफी होते, परंतु त्या शेतकऱ्यांना आतापर्यंतही सुद्धा लाभ मिळत नाही. तर मग ते शेतकरी नियमित कर्ज भरतात तर त्यांची चुकी आहे का? नाही तर नाही. तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता लाभ मिळाला पाहिजे आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे आता आम्ही या सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे लवकरात लवकर डायरेक्ट त्यांच्या थेट खात्यात पाठवणार आहेत. ते पण DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमा होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पुढे अशी सुद्धा माहिती दिली की हे सरकार शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी असून पीक विमा असो, नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन म्हणजे चालवत नाही, तर आम्ही सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचून आणि त्यांच्या समस्या जाणून त्या शेतकऱ्यांना जी आवश्यकता असेल, शेतकरी असो, गोरगरीब असो, गरजू असो, त्या शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण मदत करतो, अशी माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी आज बोलताना दिली. त्याचप्रमाणे त्यांनी हे सुद्धा सांगितलं तर जे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे म्हणजे आपल्या राज्यामध्ये आता दुष्काळ पडलेला आहे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थितीही बिघडलेली आहे. आपण बघू शकतो यावर्षी रब्बी आणि खरीप दोन्ही बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची शेती अत्यंत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जरुरी आहे ते म्हणजे कर्जमाफी, कारण बँकांनी तर लगदा लावून धरला आहे की शेतकऱ्यांमागे कर्ज वसुली करण्यासाठी. त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांचे कर्जसुद्धा आता माफ करणार आहोत. परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होणार आहे त्यांनी पुढे सुद्धा सांगितले की जे शेतकरी 2017 पासून 2024पर्यंत वंचित आहे किंवा त्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही, पूर्वी झालेल्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ हा सरकारने दिला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांचा समावेश आम्ही आता कर्जमाफीमध्ये करणार आहोत. आणि त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रस्तावसुद्धा तयार केला आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयातून आता सही झाल्या डायरेक्ट त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली. मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.